उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील विहिरीत पडलेल्या काळविटाच्या पाडसाला गावकरी व WCHच्या सदस्यांनी जीवनदान दिले आहे. पाडसाला बाहेर काढताच ते ओरडू लागले. हा आवाज ऐकून काळवीटने दूरवरून धावत येत पाडसाला जवळ घेतले. शेतकरी बाळू माळी यांना शेजारच्या शेतातील विहिरीतून एक ओरडण्याचा आवाज आला. त्यांना विहिरीत एक काळविटाचे पाडस पडलेले दिसले. माळी यांनी अप्पू पाटील यांना फोन करून सांगितले. अप्पू पाटील यांनी लगेच वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनचे सदस्य सोमानंद डोके यांना माहिती दिली. थोड्याच वेळात डोके, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे घटनास्थळी आले. या घटनेची अधिक माहिती हिरज येथील ग्रामस्थ प्रवीण माळी यांनी दिली आहे. नमस्कार, माझं नाव प्रवीण बाळू माळी, उत्तर सोलापूर हिरज. काल वडील शेतामध्ये गेल्यानंतर हिरीच्या कडून हरिण 2-3 हरिण पळालेले दिसत होते. त्यांनी काय झाले, हिरीच्या कडून हरिण कधी जे तेवढ्या जवळ येत नाही कसं काय बघायला गेले तर पाण्याच्या कडेला एक पिल्लू हरणाचं पाडस कटाड्यावर उभारून ओरडत होतं. त्यांनी बघितलं आणि मग लगेच शेतमालकाला फोन केला, अप्पू पाटील यांना. त्यांनी लगेच आले आणि समाधान डोके त्यांचे काहीतरी मित्र आहेत त्यांना फोन केला आणि त्यांनी त्यांच्यानंतरनं त्यांनी WCHचे अधिकाऱ्यांना काहीतरी फोन केला. त्यांनी क्षीरसागर म्हणून सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे म्हणून दोघंजण आणि ती त्यांची त्या टीम आली आणि मी सगळ्यांनी म्हणून हिरीच्या कडेच्या काटाड्या ते तोडून स्वच्छ करून मग दोरीसायांनी हिरीत उतरलो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते सारखं उडून पाण्यात पडत होतं आणि ते पाण्यात जाऊन त्याला पकडलं त्यांनी आणि बाहेर काढलं. त्याला थोडं लिंबू पाणी पाजलं, घाबरलं होतं. लिंबू पाणी पाजलं की ते ओरडलेला आवाज ऐकला, ते उसातून त्याची आई पळत आली परत मादी जवळ आमची आली. आम्ही जवळ आली की लगेच त्याला मग त्या मागं सोडून दिलं. लगेच ते मादीसोबत गेलं लगेच. आमच्या गावातले 5-7 जण तरुण होते, ते 1-3 जण आले. ते 7-8 जण होतं. संख्या भरपूर आहे आमच्या इथं. हरणाची जवळजवळ 30-35 हरणाचा कळप जमटा शेतात असते सारखं. पण ती कसं पिलून पडलं रात्रीच्या टायमाला, काय आता अंधारात गवताचे अंदाज आला नसेल किंवा कुत्रं मागं लागला असेल, पडलं. पण ती कडनी कटाडा होता, मग ती वाचलं, पाण्यातून बाहेर जाऊन थांबलं होतं ते. नाही असं काय असं झालं तर घटनास्थळी लगेच शेतकऱ्यांनी असं बाबा अधिकाऱ्यांना कोणाला तर बोलवून किंवा एकमेकांच्या सहकार्याने काढून त्याला ह्याच्यात सोडलं पाहिजे असं. विहिरीवर आल्यानंतरनं ते पाडस जोरात ओरडू लागले व निसटण्याचा प्रयत्न करू लागलं. पाडस तंदुरुस्त असल्यामुळे लगेचच त्याला निसर्गात मुक्त करण्याचे ठरवले. पाडसाला सोडताना ते जोरजोरात ओरडू लागले. त्याचा आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या ऊसाच्या शेतातून काळवीट धावत बाहेर आली आणि आपल्या पिलाला सोबत घेऊन गेली. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.